तर आपण जाऊयात जे विश्लेषक आहेत अमोल पुसदकर यांच्याकडे। अमोल पुसदकर सर, आज शपथविधी सोहळा होतोय आणि जे काही एक माइंडेट मिळालेला आहे, अभूतपूर्व यश मिळालेलं आहे महायुतीला आणि त्याचा सोहळा साजरा केला जातो। तसं तर निकालापासूनच आणि त्याच्यामध्ये संघाची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची असल्याचं म्हटलं गेलेलं आहे या निकालामध्ये। आणि अशात होणारा हा जो सोहळा आहे, शपथविधी सोहळा, याच्याकडे तुम्ही कसं बघताय? संघाची जी भूमिका होती ती 100% मतदान झालं पाहिजे याबद्दलचे एक आग्रही भूमिका होती। त्याचप्रमाणे संघ परिवारातील, संघ विचारधारेच्या ज्या काही संघटना आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहे, यांनी सुद्धा या निवडणुकांमध्ये एक नागरिक म्हणून सहभाग घेतला आणि 100% मतदान झालं पाहिजे। त्याचबरोबर हिंदुत्वाच्या आधारावर, त्याचबरोबर राष्ट्रीय मुद्द्यांच्या आधारावर मतदान झालं पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह जनतेला करण्यात आला आणि त्याचा चांगला परिणाम दिसला की संपूर्ण जनता एकवटली आणि 2024 मध्ये जशा पद्धतीचं एक वातावरण तयार झालं होतं, तशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रातलं धुवून निघालं आणि आज आपण बघतो आहे की एका पक्षाला संपूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे, महायुतीला बहुमत मिळालेलं आहे। आजचा जो शपथविधीचा सोहळा आहे, हा अतिशय जबाबदारीचा सोहळा आहे। या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राने कधी नव्हे तो अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश महायुतीला दिलेलं आहे। त्यामुळे मागच्या 2.5 वर्षामध्ये जे काही मागच्या 2.5 वर्षाच्या आधी महाविकास आघाडीची जी सत्ता होती, त्या काळामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे जे काही मोठमोठे प्रोजेक्ट थांबलेले असेल किंवा महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी ज्या काही योजना थांबलेल्या असतील, त्या आता हे सरकार, महायुतीचं सरकार संपूर्ण गतीने त्या योजना क्रियान्वित करू शकणार आहे। त्यामुळे आजचा शपथविधीचा सोहळा हा जनतेच्या आशा आकांक्षेचा सोहळा आहे आणि ज्या पक्षांचं आता सरकार येत आहे, त्या पक्षांवर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे की जनतेच्या आशांना आम्ही निराशांमध्ये बदलू देऊ नये आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, संपूर्ण राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आणि त्याचप्रमाणे युवकांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या अशा संपूर्ण समाजाच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी यांना काम करावं लागणार आहे। त्यामुळे आताचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता या शपथविधीच्या सोहळ्याकडे बघत आहे। मला असं निश्चितच, वाटतं की निश्चितच. महायुतीच्या सरकारने त्यांच्या आशांना न्याय दिला पाहिजे आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। निश्चितच पुसदकर सर, आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी अजित पवार हे माहितीमध्ये सामील झाले, त्याच्यामुळे संघानं नाराजी व्यक्त केल्याचंही दिसून आलं होतं। पण आता विधानसभेला त्यांनी जुळून घेतलं, तेही मान्य केलं आणि त्याच्यानंतर स्वतःला झोकून देऊन प्रचार केलेला आहे किंवा जास्तीत जास्त लोकांनी माहितीला कशा पद्धतीने मतदान करतील यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचंही दिसलेलं आहे। आता जेव्हा महायुतीचं हे सरकार स्थापन होतं, त्यावेळेला संघाची सरकारकडून नेमकी काय भूमिका असेल? तुम्ही आशांविषयी आता बोललात किंवा काय अपेक्षा असतील? बरोबर। या सरकारकडनं संघाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सर्वसामान्य जनतेच्याच अपेक्षा आहे। संघाच्या अपेक्षा आणि जनतेच्या अपेक्षा वेगळ्या नाही। परंतु त्यातल्या त्यात आज आपण बघतो आहे की बांगलादेशामध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत, तर त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये एक संतापाची लाट निर्माण होत असते। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी काही जातीयवादी धार्मिक वातावरण, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे प्रयत्न एखादा समाज करत नाही, तर बरेच वेळा समाज कंटक अशा पद्धतीचे प्रकार करत असतात। त्यामुळे या समाजाने, या सरकारने, महायुती सरकारने लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे। समाजाची वीण, समाजाची घडी विस्कवटाण्याचा प्रयत्न करणारे जे काही जातीयवादी घटक असेल किंवा जे काही धार्मिक तेढ करणारे, निर्माण करणारे लोक असतील, यांना चाप घातला पाहिजे। गणपतीच्या मिरवणुकांवर होणारी दगडफेक, दुर्गा देवीच्या मिरवणुकांवर होणारी दगडफेक, एखाद्या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे लावणे, अनधिकृतरित्या चालणारी गोहत्या, अशा सगळ्या गोष्टींवर या सरकारने प्रतिबंध घालायला पाहिजे। अशा पद्धतीची जनता आणि संघ यांची अपेक्षा आहे, असं मला म्हणायचं आहे। निश्चितच पुसदकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी। लोकशाही मराठीशी बोल
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.